मग या चित्रपटात अजून कोण कोण आहे रे? हिच्या आयुष्यात जे काही पुरुष आलेले आहेत ते सगळे आहेत. बरं. या सिनेमामध्ये भरत आहे, भरत जाधव. या बरं. प्रसाद ओक आहे, 2. शिवराज वायचळ नावाचा एक नवीन मुलगा मी एकदा इंट्रोड्यूस करतो, तो आहे. सुरभी हांडे म्हणजे जी जयमल्हारमध्ये म्हाळसा आहे ती आहे. एक गौरवी जोशी, तिचा पण डेब्यू आहे या फिल्ममध्ये. माधव देवचक्के नावाचा नट आहे आणि धरम गोहिल नावाचा एक नवीन अभिनेता आहे की जो गुजराती रंगभूमीवरून आलेला आहे, पण खूप कमालीचा वेगळा चेहरा आणि वेगळा अभिनेता या निमित्ताने मराठी. काय नाव म्हणाला? धरम गोहिल. मग स्वागतच करूया ना धरमचं. धरम, स्वागत आहे. गुजराती रंगभूमीवर काम केलं? हो. गुजराती हिंदी मराठी एकांकिकेतून कामं केली. गोहिल म्हणजे? मी गुजराती, बेसिकली राजपूत आहे. राजपूत. हो. ओके ओके, छान. आणि मराठी उत्तम बोलताय. हो, म्हणजे माझा जन्मच दादरला झाला, दादर माटुंगा एरिया. मित्र वगैरे सगळेच महाराष्ट्रीयन आहेत आणि तिथेच वाढलो, मोठा झालो. हे काय माझा पिच्छा सोडत नाहीये, मी जिथे जाईन तिथे मागे येतात हे. विक्रम देसाई. अच्छा, तू कुडाळकर झालीस. मध्ये मध्ये सोनाली कधी आणि लगेच मी कुडाळकर होते. बापरे, काय खूप मागे लागला? नाही म्हणजे मी या क्षेत्रात काम करण्यासाठी. मी कुठल्या तरी विषयावर आहे, हे मध्येच कुडाळकर होत आहेत, हे त्यांच्या मागे काय लागतायत मला टेन्शन यायला लागलेलं आहे. पण गुजराती रंगभूमीवर खूप आघाडीचे कलावंत काम करत असतात, त्यांच्याबरोबर काम करण्याची कधी वेळ अशी आलेली आहे की हिंदी रंगभूमीवर सुद्धा? मराठी तर आहेतच. हो हो, म्हणजे गुजराती रंगभूमीतली सगळीच म्हणजे नामवंत कलाकार म्हणून मी काम केलं आहे. तसं सॉरी, डोंट माइंड माय मराठी, बिकॉज जर मी चुकीचं मराठी बोललो तर प्लीज सांगा मला. पहिले सांग. अरे परेश रावल बरोबर हो किशन वर्सेस कन्हैया नावाच्या नाटकामध्ये, ज्याच्यावर तो आता ओ माय गॉड नावाची फिल्म झाली. हो, त्याच्यातल्या कृष्णाची भूमिका हा करायचा आणि फार अप्रतिम करायचा. आणि मी ह्याला निवडलंय ना ते ब्लॅकआउट नावाचं याचं एक गुजराती नाटक बघायला गेलो आणि फारच अप्रतिम काम करत होता त्यात. पण मला मनात आलं की मराठी कसं बोलत असेल. नंतर मग मनाने असं ठरवलं की काम करू घेऊ आणि मग कुठल्या तरी प्रोफेशनल डबर कडून आपण ती गोष्ट करून घेऊ डबिंग. आणि मी त्याला भेटायला गेलो तो अस्खलित मराठीमध्ये माझं स्वागत करे. अरे करेक्ट आहे माणूस. परत सगळ्यात अधिक सांगू का, हा प्रोफेशनल डबिंग आर्टिस्ट पण आहे. बरं. म्हणजे तो हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश आणि काय काय कुठल्या कुठल्या भाषेत तो प्रोफेशनल हा बऱ्याच माझ्या सिनेमांना डबिंग करून मोकळा झालेला आहे. मला माहित नव्हतं. अगं बाई, अरेच्च्याला केलं होतं? नाही, तेव्हा नव्हतं केलं. बरं झालं की नाही, नाहीतर परत तेच करत राहिले असते. आणि यांच्या चित्रपटात एकदा काम केलं की सुरूच होतं म्हणतात. बरं, कसा होता अनुभव? सुंदर, म्हणजे अप्रतिम, म्हणजे शब्दच नाही आहेत तसं. म्हणजे मला तर खूप भीती वाटायची आधी, म्हणजे खूप टेन्शनमध्ये होतो जेव्हा मला त्यांचा फोन आला. ॲक्च्युली आधी मी केदार शिंदे बोलतोय, मला भेटायचं एका चित्रपटासाठी वगैरे वगैरे. मला वाटलं कोणीतरी मस्करी करते. केदार शिंदे कशाला मला फोन करतील? म्हणजे शिव्या नाही दिल्यास तुम्हाला? नाही, तसं नाही. म्हणजे आय वॉज लाईक की नाही कोणीतरी मस्ती केली असेल काय. परत त्यांचा काहीतरी 2दा फोन आला. दुसऱ्यांदा मला तुझं नाटक बघायचं. मी बोललो माझं नाटक आता या दिवसांदरम्यान नाही आहे मुंबईत. हो, पण आज मुलुंडला शो आहे कालिदासला. हो, मी मुलुंडला येतो म्हणून. आणि ते मुलुंडला आले आणि त्यांनी नाटक पाहिलं आणि रेस्ट इज हिस्ट्री. रेस्ट इज नाही, त्यांनी ऑफिसमध्ये बोलवलं, स्क्रिप्ट वगैरे. मी ना स्क्रिप्ट वाचून ना मी बोललो की हायला, हे म्हणजे एवढं इम्पॉर्टंट कॅरेक्टर, एवढं मोठं हे आणि मराठीत, म्हणजे यु नो. मी यांना येऊन सांगितलं, मी बोललो सर तुम्हाला नक्की मीच हवं आहे ना. म्हणजे कितीतरी आहेत यु नो तसे ॲक्टर्स चांगले मराठी इंडस्ट्रीत, मी कशाला, म्हणजे असं. तर की नाही, तूच, आपण ते सगळं नंतर बोलूया, तू फक्त याच्यावरती लक्ष दे आणि काम कर. तोच तर स्वभाव आहे ना. हो की ना? खूप त्रास होतो ना हट्टीपणाचा कधी कधी. हा डायरेक्ट घरात येतो. नाही नाही नाही, मी आपलं विचारलं मध्ये. इतकं मनातलं ओळखलंच रे आदेश, अशी मान हलवली आहे.